जय जिजाऊ जय शिवराय. लाईव्ह येण्याचं कारण असं की काही दिवसांपूर्वी मनपा निवडणूक जाहीर झाली. छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक. त्यासाठी माझी एक कल्पना सुचली मला, आणि ती कल्पना मी काही बांधवांना शेअर केली की आपल्या महानगरपालिकेमध्ये आपले जे काही बांधव गेल्या 20-30 वर्षापासून समाजकार्य करताय, अशा बांधवांना काही सहकार्य होईल. आणि ओपनच्या ठिकाणी ओबीसी जे बांधव उभे राहतात त्यांच्यावर, आपल्या ओपन बांधवावर अन्याय होऊ नये अशी माझी संकल्पना होती. त्यासाठी मी छत्रपती जन स्वराज्य आघाडी या आघाडीची बांधणी केली व काही बांधवांना सोबत घेतलं. काही समाज बांधव माझ्यासोबत आले, काही संघटना आल्या. या संघटनेमध्ये निवृत्ती डक नावाचा एक भामटा चोर जो होता, याने छत्रपती जन स्वराज्य आघाडीच्या नावाने भाजपामध्ये याचा भाऊ सक्रिय आहे. त्याचं नाव आहे पांडुरंग मांडकीकर. या पांडुरंग मांडकीकरने या निवृत्ती डक भामटा जो चोर आहे याला काही कल्पना दिल्या की भाजपाच्या उमेदवाराकडून कसे पैसे काढता येतील, कशा मिटिंगा घेता येतील. या अनुषंगाने या भामट्या निवृत्ती डकने माझ्यासहित मच्छिंद्र रुबाळे पाटील, अरुण नवले पाटील, निलेश धस या सर्व बांधवांना फोन केले. आमचे अशोक वाघ, योगेश केवार या बांधवांना सुद्धा फोन केले, पण ते काही कामानिमित्त बाहेर असल्या कारणाने ते आले नाही. आम्ही बाकी समाज बांधव तिथं हजर होतो. त्यांनी निमित्त सांगितलं की संक्रांतीनिमित्त पांडुरंग मांडकीकर याने हा जो भाजपा कोचिंग क्लासेस असोसिएशनचा प्रदेश अध्यक्ष आहे, पांडुरंग मांडकीकर हा भामटा जो आहे, याने ही हुरडा पार्टी आयोजित केली होती. आणि त्याचा लहान भाऊ हा निवृत्ती डक मांडकीकर काही कारणानिमित्त नेटवर्क स्लो असल्या कारणाने व्हिडिओ डिस्कनेक्ट झाला होता. तर बांधवांनो, हा भामटा पांडुरंग मांडकीकर आणि हा निवृत्ती डक मांडकीकर या दोन्ही बांधवांनी आमच्या अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन केले व संक्रांतीनिमित्त आमच्या फार्म हाऊसवर हुरडा पार्टी आहे असे कारण सांगून सर्वांना जमा केलं. व अनेक N7 असेल, N6 असेल, N8 असेल, या अनेक ज्येष्ठ मराठा बांधव, वरिष्ठ मराठा बांधव यांना सुद्धा या हरामखोरांनी एवढी थंडी असताना सुद्धा हुरडा, बोरं, पेरूचं गाजर दिलं. व त्यानंतर काल सकाळी 11 वाजता भाजपाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत कॅनॉट प्लेस येथे या निवृत्ती डक व नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्या कारणाने रिझ्यूम होते बांधवांना व्हिडिओ. तर या निवृत्ती डक मांडकीकर व पांडुरंग डक मांडकीकर यांनी अनेक समाज बांधवांना, वरिष्ठ बांधवांना, असं आता जसं मी बोललो, आपल्या फार्म हाऊसला थंडीमध्ये बोलून त्यांना हुरडा खाऊ घातला, जेवणाची पंगत बसवली. व त्यानंतर काल दुपारी 1 वाजता कॅनॉट येथे काही भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्यामार्फत आम्ही तुम्हाला महानगरपालिका निवडणुकीमध्ये मदत करू, तुमचे भाजपाचे सीट निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन देऊन काल पांडुरंग मांडकीकर या भामट्याने त्याच्या फार्म हाऊसला 5 लाख रुपये घेतले. व आज संध्याकाळी भाजपाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्याला शब्द दिला होता पांडुरंग मांडकीकर या भामट्याला की 5 लाख रुपये आम्ही तुम्हाला कर. व निवृत्ती डक मांडकीकर हे दोघं भाऊ भामटे आहेत. यांनी अनेक ठिकाणी जमिनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक मराठा बहुजन बांधवांना नोकरीचे आमिष दाखवून 25,000 ते 25,000 ते 5 लाख 10 लाखापर्यंत यांनी या मराठा व बहुजन बांधवाकडून पैसे घेतलेले आहेत. या निवृत्ती डकची भारत बाजार येथे प्रिंटिंग प्रेस असताना याने अनेक बांधवा आणि विशेष करून समाजकारणामध्ये आपल्या मराठा चळवळीतली काही त्यांच्याकडून 10,000, 15,000, 20,000, 25,000 रुपये असे बॅनर छापण्यासाठी घेतले. ते पैसे या भामट्या मांडकीकर याने की अनेक मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हा सांगतो की मला 3,000 ते 25,000 रुपये द्या. 3,000 जर दिले तर मी तुमच्या
5 लाखाचं लोन करून देऊ शकतो आणि जर 25,000 दिले तर मी तुमची 15 लाख ते 25 लाखाची फाईल करून देतो. त्यासाठी मला 3 महिन्याचा कालावधी लागेल आणि या कालावधीमध्ये हा लोन करून देत नाही, कर्ज करून देत नाही व हा अनेक मराठा बहुजन बांधवांची फसवणूक करतोय. याला अनेक बांधव फोन करता. याने असंख्य बांधवांचे फोन ब्लॅकलिस्ट केलेले असून व्हॉट्सअपला ब्लॉक केलेला आहे. हा निवृत्ती डक मांडकीकर व पांडुरंग डक जो आहे पांडुरंग डक मांडकीकर हा भाजपा कोचिंग क्लासेस असोसिएशनचा महाराष्ट्र पदाध्यक्ष आहे. हा बावनकुळे, फडणवीस, विनोद तावडे असे मोठे मोठे नाव, नितीन गडकरी असे मोठे मोठे नाव सांगतो की माझ्या फार्म हाऊसला मुख्यमंत्री फडणवीस येऊन थांबता, बावनकुळे येऊन थांबता, विनोद तावडे येऊन थांबता, नितीन गडकरी येऊन थांबता, असे हा लोकांना खोटे आश्वासन देतो. माझे त्यांच्यासोबत संबंध आहे, मी तुमचे अनेक कामे मार्गी लावू शकतो, मला एवढी मदत करा. हा अशा कारणाने आर्थिक फसवणूक करतो. अनेक बांधवाकडून यांनी हा पांडुरंग डक व निवृत्ती डक यांनी लाखो करोडो रुपये उकळलेले आहेत. अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे. आणि हा मांडकीकर फार्म जे चालवतो, मांडकीकर फार्म हुरडा पार्टी, इथे सुद्धा हा अनेक जे लोक जातात त्यांना खोटे आश्वासन देतो. आणि हा विशेषकर हे सगळे मराठा बांधव असतात. हा त्यांना भूल थापा देऊन त्यांना सांगतो मी तुमचं हे काम मार्गी लावू शकतो. आता सध्याचा एक विषय होता की शानुमे दर्गा येथील आपले एक मराठा बांधव आहेत, थोडे ते सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्या कारणाने ते हुरडा पार्टीसाठी गेले असता हा निवृत्ती डक व पांडुरंग डक यांनी दोघा भावांनी संगनमत करून आम्ही तुमचं मंत्रालयामधून काम करून देऊ, आम्हाला 25 लाख रुपये द्या असं त्या आपल्या मराठा बांधवास बोलले. तेव्हा तो मराठा बांधव आपला बोलला की मी सध्या तुम्हाला 10 लाख रुपये देतो व उर्वरित रक्कम मी तुम्हाला माझं काम झाल्यानंतर देईल असं बोलला. त्यावेळी या निवृत्ती डक व पांडुरंग डकने त्या आपल्या मराठा बांधवाकडून 10 लाख रुपये घेतले व त्याला कामाचं आश्वासन देऊन त्याचा नंबर ब्लॅकलिस्ट केला, त्याचा व्हॉट्सअप ब्लॅकलिस्ट केला, त्याला फेसबुकला अनफ्रेंड केलं. असे प्रताप हे निवृत्ती डक व पांडुरंग डक मांडकीकर हे करत असून मी सर्व मराठा समाजातील व बहुजन समाजातील बांधवांना आवाहन करतो की याचं मांडकीकर हुरडा फार्म मांडकी गावाच्या शेजारी आहे, इथं कोणी जाऊ नये व आपली इच्छा असली आपण गेलात तरी यांच्या आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये असं सगळ्यांना आवाहन करतो. व हे विधानसभा किंवा मनपा किंवा लोकसभा अशा निवडणुका आला की हे पांडुरंग मांडकीकर व निवृत्ती डक मांडकीकर बिळातून बाहेर निघतात व मराठा समाजाच्या नावाने अनेक ठिकाणी पैसे मागतात. आणि विशेष मुद्दा बांधवांनो, हा निवृत्ती डक आम्ही एक 8 ते 10 दिवसाआधी सर्व मराठा संघटनेचे बांधव संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलो असता आमच्या सोबत होता. त्यावेळी आम्हाला याचे प्रताप माहिती नव्हते व परवा रात्री आम्ही ज्यावेळेस याच्या हुरडा पार्टीला गेलो तेव्हा सुद्धा याचे प्रताप माहिती नव्हते आम्हाला. ह्या सगळ्या घटना आम्हाला आज सकाळी कैनाट प्लेस शिवाजीनगर या ठिकाणी कळल्या. अनेक बांधवांचे फोन आले की अशी फसवणूक करता. आणि विशेष बाब म्हणजे हा निवृत्ती डक आमच्यासोबत मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यास आला असता मनोजदादांच्या पाया पडतो आणि मनोजदादांना ही जाणीव करतो की तुमच्या किती जवळचा आहे, पण मनोजदादांनी याला काही व्हॅल्यू दिली नाही. आणि हा निवृत्ती डक मनोजदादांचा जवळचं सांगून अनेक कंपन्यामध्ये फसवणूक करतो, अनेक कोचिंग क्लासवाल्यांना फसवतो, अनेक सरकारी ऑफिसच्या अधिकारी जे असतील यांच्याकडे जातो. याने सध्या शेंद्रा MIDC व सिडको MIDC येथील 3 कंपन्यांना फसून तेथून 3 लाख, कुठून 5 लाख, कुठून 10 लाख असे पैसे उकळले. आणि हा निवृत्ती डक जो आहे मनोज जरांगे पाटील यांचा फोटो वापरतो, यांचं नाव वापरतो अनेक ठिकाणी. व याचा भाऊ जो आहे पांडुरंग डक मांडकीकर हा भाजपा कोचिंग क्लासेस असोसिएशनचा प्रदेशाध्यक्ष स्वतःला म्हणतो किंवा आहे. पण हा पांडुरंग डक मांडकीकर अनेक मराठा तरुणांना त्याच्या फार्म हाऊसला हुरडा खाण्याच्या आमिषाने, दारू पाजण्याच्या आमिषाने बोलवतो व त्या तरुणांना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे समाजाचं कसं वाटोळं करताय हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. व अनेक मराठा तरुणांना हा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या विरोधात कसे उभे राहतील
याचा प्रयत्न करत असतो. तरी मी सर्व छत्रपती संभाजीनगर सहित मराठवाड्यातल्या तरुणांना मराठा तरुणांना विनंती करतो की याच्या फार्म हाऊसला कोणीही जाऊ नाही. हा पांडुरंग डक मांडकीकर हा आर एस एसचा हस्तक आहे. हा BJP मध्ये जसं मी आता सांगितलं की कोचिंग क्लासेस असोसिएशनचा तो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे. व याचा भाऊ निवृत्ती डक मांडकीकर याची प्रिंटिंग प्रेस ही भारत भंगार इथे होती. याने अनेक बांधवांचे पैसे घेतले व यांनी गेल्या 2 ते 3 महिन्याआधी ही प्रिंटिंग प्रेस बंद केलेली आहे. तसेच हा जो पांडुरंग डक मांडकीकर आहे हा मराठा तरुणांना जो फसवण्याचा प्रयत्न करतो तो या निवृत्ती डकच्या माध्यमातून करतो. निवृत्ती डक मराठा चळवळीमध्ये सक्रिय आहे आणि मनोजदादांचं नाव वापरतो. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाचं नाव वापरतो व मराठा बांधव भगिनी यांची ओळख झाली असता त्यांना फार्म हाऊसला या, हुरडा पार्टी तुम्हाला देतो असे आश्वासन देऊन त्यांना बोलवतो व मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलतो व त्याचा भाऊ मराठा तरुणांचं ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतो. मराठा तरुण कसे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात जातील व कसे भाजपाच्या जवळ येतील, RSSचे जे विचार आहेत ते कसे मान्य करतील, यासाठी हा पांडुरंग जो आहे डक मांडकीकर हा प्रयत्न करत असतो. तरी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की हा निवृत्ती डक मांडकीकर तिथं असं होतं त्यासाठी आपण तिथं निवेदन देऊ, तिथं आंदोलन करू. याने आंदोलन केलं, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समोर केलं, कंपन्यांच्या समोर केलं. मुंबईमध्ये मंत्रालयात जाऊन यांनी संबंधित खात्याच्या सचिवांच्या दालनाच्या बाहेर गोंधळ घातला, आरेरावीची भाषा केली, तिथून दबाव आणून याने नेटवर्कचा इश्यू असल्या कारणाने रिझ्यूम झाला होतं बांधवांनो. तरी माझं बोलणं मी पुढे सुरू करतो की या निवृत्ती डक मांडकीकर व पांडुरंग मांडकीकरने अनेक कंपन्यांना फसवून त्यांना मराठा संघटनेच्या धमक्या देऊन मनोजदादा जरांगेंचं नाव वापरून यांनी अनेक कंपन्यांकडून 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख ते 25 लाखापर्यंत अशा रकमा उकळलेल्या असून हे मराठा समाजाचा दुरुपयोग करत आहेत. मराठा समाज संघटनेच्या नावाने धमक्या देता आणि हा निवृत्ती डक मांडकीकर याने अखिल भारतीय बळीराजा संघटना जी उघडली आहे त्याचा केवळ आणि केवळ उद्देश फक्त आणि फक्त खंडण्या मागणे हाच आहे. तरी मी सर्व ज्या कंपनीचे जे पदाधिकारी असतील, शासकीय जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांना मी विनंती करतो, विशेषतः कोचिंग क्लासेसवाले याला खूप वैतागलेले आहे. हा अनेक कोचिंग क्लासेसवाल्यांना खंडणी मागतो. तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये असे उद्योग होतात, असे मुद्दे काढतो आणि त्यांच्याकडून खंडणी मागतो. तरी मी सर्वांना विनंती करतो की याच्या भूलथापांना बळी न पडता सर्वांनी एकत्र येऊन सरकारी अधिकारी असतील, कोचिंग क्लासचे जे संचालक असतील किंवा आपल्या प्रदूषण नियंत्रणचे जे अधिकारी असतील, प्रदूषण नियंत्रणचे अधिकाऱ्यांचा मला परवा फोन आला होता की निवृत्ती डक हा 3 कंपन्यांमध्ये अनेक वेळा जातो, तिथे शिवीगाळ करतो, आरडाओरडा करतो व माझ्याकडे येतो आणि मला सांगतो की साहेब माझं सेटलमेंट करून द्या, मला तिथून 10 लाख घेऊन द्या, 15 लाख घेऊन द्या, अशा मला अधिकाऱ्यांनी कबुली दिलेली आहे. तरी पण मी सर्व बांधवांना विनंती करतो की या निवृत्ती डक मांडकीकर व भाजपा RSSचा हस्तक पांडुरंग मांडकीकर यांच्या भूलथापांना बळी पडू नये व यांना कुठल्याही मराठा समाजाच्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलू नये. किंवा हे त्या कार्यक्रमामध्ये आले असता हे ओळखी करतात आणि अनेक लोकांची फसवणूक करतात. त्यासाठी मी कळकळीने विनंती करतो की यांना कुठेही बोलू नये. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.